नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि सध्या मार्केटमध्ये भरपूर अळू आलेला आहे, त्याच्यामुळे आपण आज अळूच्या वड्या बनवतो आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही 8 ते 10 दिवस ह्या फ्रीजमध्ये बंद डब्यात ठेवून देऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला वड्या खायच्या आहेत तर त्यातला एखादा रोल काढायचा किंवा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही काढून तो कट करून तुम्हाला पाहिजे त्या चवीचा वेळेवरती तुम्ही बनवू शकता. छान गरमागरम ते खाऊ शकता. इथे मी दोन्ही पद्धतीने सांगितलेलं आहे. तळून पण दाखवलेली आहे आपली अळूवडी आणि नंतर तुम्ही त्याला थोडासा तडका देऊन पण बनवू शकता. ती थोडी मऊ होते, पण खायला दोन्ही पद्धतीच्या वड्या अगदी अप्रतिम लागतात. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. अळूच्या वड्या तयार करायला घ्यायच्या आधी हा चिंच म्हणजे 4-5 बुटकं असतील हे चिंचेचे, बघू शकता या आकाराचं आहे तो, आणि गूळ म्हणजे तेवढाच गूळ घेतलेला, थोडा जास्त आहे त्याच्यापेक्षा. याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ आपण, अगदी थोडं घालायचं, पाव कप वगैरे, आणि याला भिजत घालून ठेवून देऊ. इथे मी अळूची लहान मोठी 5 पानं घेऊन घेतलेली आहे. मागे मी अळूच्या पातळ भाजीचा व्हिडिओ टाकलेला, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं की भाजीची पानं आणि अळूची वडी तयार करायची पानं कशी असते. तर आता मी इन शॉर्टमध्ये सांगते, म्हणजे ज्यांना माहिती नसेल हे त्यांच्यासाठी आहे. तर अळूच्या वड्या तयार करताना हे जे देठ असतात ना पानाचे, ते खूप डार्क असतात, तुम्ही बघू शकता. नंतर पानं जी आहेत डार्क असतो हिरवा, आणि तुम्ही हे बघू शकता, हे जी मार्जिन आहे ना, ही आउटलाईन ही बघू शकता तुम्ही डार्क असते. तर एकदा विचारलं जातं की हे भाजीची पानं कशी किंवा अळूच्या वडीची पानं कशी असतात, तर त्यासाठी म्हणून मी सांगते. आता या अळूच्या पानाला आपल्याला साफ करून घ्यायचं. तर हे बघू शकता तुम्ही, अळूची जी एक मधली शीर असते ना ती खूप जाड असते, तर ती शीर आपल्याला काढायची आहे. तर आपण ती शीर जी आहे ती चाकूच्या साहाय्याने अशी काढून घेऊया. थोडंसं हळू काढायची, जेणेकरून आपलं पान जे आहे ते फाटायला नको, आणि फाटलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने याच्या शिरा काढून घ्यायच्या. सेंटरमधली एक काढायची, आणि इथे जे बाजूला 2 असतात ना त्या कधी कधी खूप मोठ्या असतात, तर त्या काढून घ्यायच्या. पानांना मी आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला छान कोरडं केलं, आणि मग आपण त्याच्या शिरा काढायला घेतल्या. इथे आपल्या सगळ्या पानाच्या शिरा काढून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आपण आणि ही पानं न विकायला अशीच असतात, काही छोटी काही मोठी एकसारखं, त्यांचं बंडलच असते, ते एकसारखं देत नाही. त्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. ते हे 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत. हा 1 इंची आल्याचा तुकडा आहे, त्याची मी वरची सालं काढून घेतली, आणि याचे आपण छोटे छोटे पीस करून घेऊ, म्हणजे ते छान बारीक होतं, नाहीतर तुकडा असाच राहून जातो एखादा. नंतर ह्या 3 हिरव्या मिरच्या आहेत, तर या हिरव्या मिरचीला पण मी थोडंसं तोडून घेते. हातानेच तोडून घ्या किंवा चाकूच्या साहाय्याने करा. त्यानंतर ही कोथिंबीर आहे, तर याच्यामध्ये काड्या मी जास्त घेतल्या आणि कोथिंबीरीची पानं कमी आहे. एक छान खमंगपणा येतो आपल्या वडीला, आणि 1 चमचा जिरं घालून घेऊ. तर हे सगळं बारीक केलं ना आपण, आणि ते जर वडीमध्ये टाकलं ना, तर वडीची टेस्ट जी आहे ती खूप छान येते. आता आपण याला बारीक करून घेऊ, आणि अशा पद्धतीने आपली बघू शकता ही पेस्ट तयार झाली. त्यानंतर एका गंजामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन आपण घेऊन घेतलं, आणि मी परत हे पाववाटी घेऊन घेते. तर याला काही मेजरमेंट नाही, जनरली 5-6 पानं असेल तर याला 1 ते सव्वा वाटी बेसन लागतं. ही नॉर्मल जी वाटी असते त्याने मी घेतलेलं ते. आता आपण त्याच्यामध्ये ही बारीक केलेली अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून घेऊ. सगळी टाकून घ्यायची, कारण ते तेवढ्या याच्यासाठीच तयार केलेली आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तर इथे मिरची पावडर जी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने टाका, कारण आपण ऑलरेडी मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिखट कसं लागते त्यानुसार टाका. 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. मी छोटा हा 1 चमचा घालून घेते. आणि हे चिंच आणि गुळाचं पाणी आहे, तर मी त्याच्यामधली सालं काढून घेतली, थोडं कुचकरून घेतलं होतं त्याला. आणि आपण आता याला मिक्स करून घेऊ, कारण याच्यामध्ये पाणी जे आहे ना ते एकदम सुरुवातीलाच घालून नाही घ्यायचं सगळं. पहिले आपण हे सगळं मिक्स करून घेऊ, आणि आपल्याला असं वाटलं की याला पाणी लागतं तर नंतर मग आपण पाणी घालू, कारण आपले खूप पातळ व्हायला नको. आपल्या पाण्याला जे आहे ते छान असं व्यवस्थित कोट झालं पाहिजे, एवढं पातळ आपल्याला हे करायचं आहे. तर थोडं पाणी घालून घेते याच्यामध्ये.
मिक्सरमध्ये जी पेस्ट काढली होती ना, तर त्याच्यामध्येच मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आणि ते पाणी आपण टाकून घेऊ. तर मी अगदी अर्धाच वाटी पाणी घेतलं, पण त्यातलंही आपण थोडं थोडं घालूया याच्यामध्ये पाणी. कारण इन केस आणि झालंय तुमचं थोडं पातळ तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं बेसन ॲड करू शकता. परत थोडं पाणी घालून घेते. अगदी थोडं पाणी घालते परत. आणि आता आपली ही परफेक्ट झाले, बघू शकता एवढं घट्ट असायला पाहिजे हे, म्हणजे आपल्या पाण्याला हे व्यवस्थित कोट होतं. आता आपलं हे सारण पण तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता मी अर्धा वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं तेवढं पाणी वापरून एवढं पाणी उरलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी जे आहे ते अंदाजाने तुम्ही थोडं थोडं घाला. आता आपण तयार करून घेतलेलं सारण या पानाला लावायचं आहे. तर काय करायचं ना, पानाची ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे. तर आपल्याला उलट्या बाजूनी ते सारण लावायचं असतं. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे खूप सारे अशा शिरं आहे, कारण आपल्याला या वडीला असं फोल्ड करत न्यायचं आहे. तर आपण जेव्हा ह्या शिरं आहे ना आणि फोल्ड करतो, तर तेव्हा ते पान फोल्ड करता करता फाटण्याची शक्यता असते. म्हणून आपण या शिरांना थोडंसं प्रेस करून घेऊ, म्हणजे दाबून घेऊ. म्हणजे त्या वर आल्या असतील ना, तर त्या थोड्याशा दबून जातात. तर सगळ्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या शिरा आहे ना, त्या थोड्याशा लाटण्याने आपण प्रेस करून घेऊ. त्याच्यामुळे आपल्या वडीचा जो रोल आहे तो चांगला तयार होतो. तसं मी सगळ्या पानाला करून घेते. त्याच्यावरती ते बसत नसल्यामुळे मी थोडंसं पान खाली घेऊन घेतलं आणि मग या बाजूची आपण प्रेस करून घेऊ. तर सगळ्या ह्या शिरा ज्या आहेत त्या दाबून घ्यायच्या लाटण्याच्या साह्याने. सर्वात खाली जे आहे ना, ते मोठं पान घेऊन घ्यायचं, जे पान सगळ्यात मोठं असेल ते. त्याच्यामुळे वडी व्यवस्थित सेट होते. आणि आपण जे सारण तयार केलं ना, तर ते वडीला लावायच्या आधी एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे वडीला लावून देऊ. तर अशा डायरेक्शननी तुम्ही लावलं ना, तर हे पटापट लावल्या जाते. आणि अगदी सगळीकडे व्यवस्थित लावायचं, म्हणजे शेवटच्या पानाच्या शेवटच्या टोकापर्यंत लागल्या गेलं पाहिजे, किंवा कडेपर्यंत लागायला हवं ते सारण. अशा डायरेक्शननी लावलं ना, तर पटापट लावल्या जाते. म्हणजे जिकडे शिरा जे आहे ते एक्सटेंड होतात ना, त्या बाजूनी लावलं की हे पटापट स्प्रेड होतं. आणि बघू शकता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे सगळीकडे पटापट पसरल्या चाललेलं आहे. या अळूला जी आहे ना, ते एक प्रकारची खाज असते आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ घालून घेतो. चिंच आणि गूळ त्याच्यात घातली की त्याची खाज जी आहे ती जाणवत नाही. आणि बऱ्याच ठिकाणी ही अळूवडीची पानं मिळत नाही, तर अशा वेळेस तिथे अगदी जे भाजीचा अळू असतो ना, त्याच्या वड्या केल्या जातात. ही वडीमध्ये तुम्ही चिंच आणि गूळ घालून घ्या, थोडीशी त्याची खाज जी आहे ती कमी होऊन जाते. अळूच्या वडीची जी पानं आहे ना, त्याला खाज थोडी कमी असते आणि जी भाजीसाठी वापरल्या जाते ना, त्याला खाज थोडी जास्त असते. आता या पानाला आपल्या झालं आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जे छोटं पान असेल ते घ्यायचं. आता हे पान दुसरं जे आहे ना, ते असं उलटं ठेवायचं. बघा, हे पान मी आता असं ठेवलेलं आहे. हे सगळं जे नव्याने शिकते ना त्यांच्यासाठी, आता ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे नाही आहे. तर आता हे पान आपण असं ठेवलं होतं, तर दुसरं पान आपण असं ठेवून घेऊया. म्हणजे हे याच्यासाठी आहे की तुमच्या वडीचा रोल चांगला बनावा, त्यासाठी ही सगळी प्रोसिजर आहे. आता याला पण आपण लावून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपण आता सगळी पानं लावून घेऊ याला. म्हणजे तर हा तुम्ही रोल जो आहे ना, तो 3 पानाचा, 4 पानाचा, 5 पानाचा असं करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं. किंवा 2 पानाचा पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पानाला जे आहे ते आपलं बेसन लावून झालेलं आहे. आता काय करायचं ना, ह्या ज्या साईड आहेत ना 2 अशा मोठ्यावाल्या, तर त्याला आपण पहिल्यांदा फोल्ड करून घेऊ. म्हणजे एक आपल्या वडीला एक शेप मिळाला पाहिजे ना, किंवा त्याचे कॉर्नर्स जे आहे ते व्यवस्थित हे झाले पाहिजे. तर ह्या दोन्ही बाजूच्या पहिल्यांदा फोल्ड अशा आपण करून घेऊ. झालं. आता ही फोल्ड झाली आहे ना, त्या फोल्डवरती पण आपण थोडंसं बेसन लावून घेऊ. दोन्ही फोल्डला लावून घ्यायचं, शेवटपर्यंत लावायचं. आपली ही जी वरची फोल्ड आहे किंवा आडवी फोल्ड म्हणू, ती आपण करून घेऊ. तशा अंदाजाने मी ते फोल्ड करून घेतली आणि तिथे पण थोडं बेसन लावून घेतलं. या बाजूचं पण आपण तसंच करून घेऊ. पण वरती मी थोडं बेसन लावून घेते याला. आता आपल्याला याचं फोल्ड करून घ्यायचं. तो फोल्ड जो आहे ना, फक्त थोडा घट्ट हाताने फोल्ड करायचा. आता काय करायचं, हा असा फोल्ड करत नेऊ आपण. तो फोल्ड जो आहे तो टाईट व्हायला पाहिजे, लूज नको तो फोल्ड. म्हणून अगदी जवळजवळ आपण करून घेऊ. थोडंसं तुम्ही त्याला बेसन लावू शकता, असं तुमच्या हाताला जे चिपकलं असतं ना,
तेच थोडं लावून घ्यायचं. जेव्हा आपण वडी रोल करतो ना तेव्हा वडीला सोडायचं नाही, नाहीतर ती पोकळ होऊन जाते आणि मग त्याचे जे कडा आहे ना ते सुटून जातात. म्हणून वडी आपण फोल्ड करायच्या वेळेस अशी व्यवस्थित पकडून ठेवायची. आणि बघा हा रोल जो आहे आपला तयार झाला आहे. छान बघू शकता, मस्त रोल तयार झालेला आहे व्यवस्थित. सगळ्या कडा ज्या आहे ते बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हा जो वडी आहे ना, वडीचा रोल याला वाफवून घ्यायचा आहे. तर या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं. तिकडे गॅसवरती मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा सेंटरमध्ये रोल ठेवून द्यायचा आणि आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. आणि या सारणामध्ये ना मी छोटे 2 चमचे असते ना पोहे खायचे, तर ते तांदूळाचं पीठ घालून घेतलं होतं. त्याच्यामुळे कुरकुरीतपणा येतो त्या वडीला जेव्हा आपण वडी फ्राय करतो तेव्हा. आणि पोहे खायचेच 1.5 चमचा जे आहे ते मी तीळ घालून घेतले होते. तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याच्यानी. तर मी बघू शकता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता ही चाळणी याच्यावरती ठेवून देऊ आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर 10 ते 12 मिनिटात जे आहे ते आपली वडी वाफवून होऊन जाते. इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ते आता मीडियम करून देते. इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहे आपण या वडीला वाफायला ठेवलेलं. आता काय करू ना, आपण याला दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूने ती व्यवस्थित वाफवल्या जाईल. येस. आता त्याच्यावरती झाकण ठेवून परत ही वाफवून घेऊ आपण 5 मिनिट. वाफायला ठेवून 10 मिनिट झालेले आहे आपल्या वडीला आणि तुम्ही बघू शकता वडीचा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे. आणि इथे आपली वडी दोन्ही बाजूनी मस्त वाफवून झालेली आहे. आपण आता गॅस जो आहे तो बंद करून देऊ आणि आपली वडी उतरवून घेऊ याच्यावर. ही वडी खूप गरम आहे, त्याच्यामुळे मी खाली हा स्टँड ठेवला आणि या चाळणीतच ठेवून देते. चाळणीला छिद्र आहे ना, त्याच्यामुळे त्याची वाफ जी आहे ती पटकन निघून जाईल आणि त्याची वाफ धरून राहणार नाही. तर त्याच्यामुळे हे चाळणीतच ठेवायचं थंड होईपर्यंत. आणि याच्या वड्या जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापायच्या, तेव्हाच त्या चांगल्या वड्या पडतात त्याच्या. नाहीतर त्याचे जे पानं आहेत ना असे सुटतात जर आपण ते गरम असताना कापलं तर. किंवा तुम्ही खूप घाई आहे तुम्हाला, तशा वेळेस काय करायचं ना की ही थोडी थंड होऊ द्यायची बऱ्यापैकी आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायची. तर 15 ते 20 मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मग काढून त्याच्या वड्या कापू शकता. अळूचा रोल पूर्णपणे थंड झालेला आहे. मी थोडा फ्रीजमध्ये ठेवला होता त्याला 15-20 मिनिट वगैरे. आणि आपण कट करून घेऊया. रोल जो आहे तो किती छान सेट झालेला आहे अगदी. आणि आपण आता याच्या वड्या पाडून घेऊ. तर खूप पातळ पण नको आणि खूप अशा जाड पण नको, अशा वड्या पाडून घेऊ आपण. आणि एकदा हा तुमचा छान रोल थंड झाला ना की त्याच्या वड्या पण छान पडतात. आपली अशी टाईट तयार झालेली आहे आणि आता आपण ह्या सगळ्या वड्या कापून घेऊ याच्या. बघू शकता एका रोलच्या आपल्या भरपूर वड्या तयार झालेल्या आहेत. येस, परफेक्ट आपली वडी तयार झालेली आहे. रंग पण बघा किती छान आला आहे वडीला. आता ह्या वड्या ज्या आहे ना तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. एक तर याला काहीही न करता तुम्ही अशाही खाऊ शकता, खूप छान लागतात ह्या. दुसरी गोष्ट याला तडका देऊन तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता. आणि एक जे आहे ते अगदी कुरकुरीत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या डीप फ्राय करू शकता. इकडे हा जुना एक रोल आहे मी करून ठेवलेला हा रोल. तर म्हणून काही मी यातल्या फ्राय करणार आहे आणि काही तुम्हाला तडका देऊन दाखवणार आहे. तर याच्या पण मी वड्या पाडून घेते. पहिल्यांदा आपण अळूवड्या तळून घेऊया. तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आणि गॅस ऑन करून दिला आणि तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. थंड्या तेलामध्ये वड्या नाही टाकायच्या, नाहीतर काय होतात ना त्या तेल धरून राहतात. तेल चांगलं एकदा गरम झालं की आता मी इथे गॅसचा पॉवर जो आहे तो मीडियमवरती करून दिला. जेवढ्या बसते तेवढ्याच वड्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. वड्यांना आपण पलटवून घेऊ. छोट्या चमच्याच्या साहाय्याने पलटवून घेते मी या वड्यांना. सगळ्या वड्या पलटवून घेऊ आपण. एका बाजूने झालेल्या आहेत त्या व्यवस्थित. आणि इथे आपल्या वड्या छान सोनेरी झालेल्या आहे. आपण आता काढून घेऊ त्या. आणि थंड झाल्यावरती त्या छान आपल्याला त्याचा खुसखुशीतपणा जो आहे तो जाणवतो. बघू शकता तुम्ही वड्या मस्त अशा छान खरपूस आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आणि बाकीच्या वड्या मी अशाच तळून घेते. इथे मी काही वड्या ज्या आहेत ते तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता छान सोनेरी अशा रंगाच्या आपल्या ह्या वड्या झालेल्या. आणि त्याच कढईमध्ये आता मी त्या कढईमधलं तेल काढून घेतलेलं आणि छोटे 2 चमचे पोहे खायचे तेवढं तेल फक्त त्याच्यामध्ये राहू दिलेलं. आता आपण त्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ. तर अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे. आपल्या वड्या पाहून सगळं टाकायचं आहे आपल्याला. आणि मोहरीला आता चांगलं तडतडू द्यायचं.
मोहरी तडतडायला लागली आहे ते पिंच हिंग टाकून घेते. गॅसचा फ्लेम जे आहे ते एकदम कमी करून घ्यायची. आता अर्धा चमचा जे आहे ते जिरं घालून घेते. जिऱ्याला पण आपल्याला चांगलं फुलू द्यायचं आहे. त्यानंतर आपण हा कढीपत्ता अर्धा चमचा जे आहे ते तीळ घालून घेते आणि अगदी थोडं पाणी घालून घेते. म्हणजे छोटे 2 चमचे जे आहे ना, जेवढं आपण तेल घेतलं होतं तेवढंच पाणी आणि त्याला थोडंसं आपण उकळू देऊ. आणि तुम्ही बघू शकता हे छान आता उकळलेलं लागलं की आपण ह्या वड्या ज्या आहे कापून ठेवलेल्या त्याच्यामध्ये टाकून देऊ. आता आपल्याला हे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. खूप जोरजोराने हे मिक्स नाही करायचं. पाणी घातल्यामुळे काय होतं ना, की एक थोडा सॉफ्टनेस येतो वडीला आणि वडी खायला छान लागते किंवा घशामध्ये जे आहे ना ती अडकत नाही. थंडी झाल्यावरती थोडी कोरडी पडते ना, म्हणून आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं. आणि एरवी आम्ही वड्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने खातो. डीप फ्राय फार कमी करतो. आणि आता याच्यावरती ना असं झाकण ठेवून अगदी मिनिटभर असंच राहू देते. गॅस अगदी स्लिमवर ठेवायचा. आता इथे 1 मिनिट झालेला आहे. मी गॅस बंद करून देते आणि वड्या याच्यावरतीच राहू द्यायच्या. तुम्हाला खायच्या असेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे अळू वड्या बनवायच्या आणि खायचा अगदी बेस्ट सीझन आहे हा. आणि दोन्ही वड्या बघताय ना किती टेम्पटिंग दिसतायत. अगदी ही सॉफ्ट आपली वडी आणि खमंग ही वडी होते अगदी फोडणीला घातल्यामुळे. आणि आपली ही वडी म्हणजे अगदी कुरकुरीत बघू शकता आणि थोडी क्रिस्पी, थोडी क्रंची आपली ही वडी. वाव. आणि इथे आपल्या मऊ, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा अळूच्या वड्या अगदी तयार आहे. आपण अळू वडी टेस्ट करूया. आणि बघू शकता मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली वडी तयार झालेली आहे. आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेल्या दोन्ही वड्या. तुम्ही या पद्धतीने एकदा ह्या अळूच्या वड्या नक्की ट्राय करून बघा. एक नंबर होतात. अगदी खमंग ह्या तयार होतात. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.